नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे SG अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मार्च 2024 चा सायन्स पार्ट 1 चा आज आपण प्रश्न पहिला क्वेश्चन नंबर 1A and B आज आपण पाहणार आहोत। तर क्वेश्चन नंबर 1A आणि B एकूण 5 आणि 5 असे एकूण 10 गुणाचे आहे। तर क्वेश्चन नंबर 1, राइट द करेक्ट अल्टरनेटिव्स। नंबर 1, द SI युनिट ऑफ हीट इज डॅश डॅश। तर ऑप्शन आहेत कॅलरी, जूल, किलो कॅलरी पर केजी डिग्री सेल्सिअस, कॅलरी ग्राम डिग्री सेल्सिअस। तर याचं उत्तर आहे जूल। नंबर 2, वी कॅन सी द सन इवन व्हेन इट इज लिटल बिलो द हॉरिझॉन बिकॉज ऑफ डॅश डॅश। ऑप्शन आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, डिस्पर्शन ऑफ लाईट, ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट। तर याचा सुद्धा ऑप्शन आहे बी, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट। नंबर 3, डॅश डॅश इज द फंक्शनल ग्रुप ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, COOH, CO, CHO, OH। तर नंबर 3 चा ऑप्शन आहे ए, COOH। नंबर 4, इन सिम्पलर मायक्रोस्कोप डॅश डॅश लेन्स इज यूज्ड, कॉन्केव, प्लॅनो कॉन्केव, प्लॅनो कॉन्व्हेक्स आणि कॉन्व्हेक्स। तर याचं नंबर 4 आहे डी, कॉन्व्हेक्स। नंबर 5, डॅश डॅश इन लाइफ डॅश डॅश इन डॅश डॅश प्रोसेस अ लेयर ऑफ मोल्टन टीन इज डिपॉझिटेड ऑन मेटल्स। ऑप्शन आहे एनोडायझेशन, नंबर 2 आहे टिनिंग, नंबर 3 आहे गॅल्वनायझेशन, नंबर 4 आहे अलोइंग। तर याचा ऑप्शन आहे बी म्हणजे टिनिंग। अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1A 5 गुणाचा आहे। त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 1B आज आपण पाहणार आहोत। आन्सर द फॉलोइंग। यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह 5 क्वेश्चन दिलेले असतात। तर 5 पैकी आपल्याला 5 ही सोडवायचे असतात। यामध्ये नंबर 1, राइट द नेम ऑफ द ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट साइज। आन्सर आहे हेलियम, सिम्बॉल आहे He। नंबर 2, राइट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम कार्बोनेट। तर कॅल्शियम कार्बोनेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आन्सर आहे CaCO3। नंबर 3, राइट द युजेस ऑफ कॅलरीमीटर। आन्सर आहे कॅलरीमीटर इज यूज्ड टू मेजर द स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट। नंबर 4, आयडेंटिफाय द हायड्रोकार्बन फ्रॉम द गिवन इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर। आता यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि त्याचं आपल्याला नाव सांगायचं आहे। तर यामध्ये CC आणि एका कार्बनला 3 हायड्रोजन जोडलेले आहेत अशा प्रकारे। तर C2H6 असं त्याचं नाव आहे। तर त्याचा आन्सर आहे इथेन। इथेनचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H6। त्यानंतर नंबर 4 आहे मॅच द पेअर, कॉलम A कॉलम B। यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर। तर कॉलम बी मध्ये 1.31, 1.36, 1.33। तर याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर आहे 1.33। अशा प्रकारे आज आपण क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन नंबर 1B आपण पाहिलेलो आहोत।